आपण पाहत आहात तेज1 न्यूज चॅनल. सत्य, विश्वास आणि निर्भीड पत्रकारितेचा एकमेव, जनतेसाठी जनतेचा आवाज म्हणजेच तेज1 न्यूज. इंदापूर तालुक्यातील वालचंदननगर रत्नपुरी येथे औद्योगिकीकरणास वेग. वालचंदननगर रत्नपुरी मळ्याची 1000 एकर जमीन MIDCकडे हस्तांतरित. वालचंदननगर रत्नपुरी परिसरात उभारण्यात येणाऱ्या MIDCसाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या रत्नपुरी मळ्यातील तब्बल 1000 एकर जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे हस्तांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे इंदापूर तालुक्यातील वालचंदननगर रत्नपुरी औद्योगिकीकरणाला मोठी गती मिळणार असून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पाहिलेले स्वप्न साकार होण्याच्या दिशेने मोठे पाऊल पडले आहे. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वालचंदननगर रत्नपुरीसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. जंक्शन येथे औद्योगिक वसाहत उभारण्याचा प्रस्ताव यापूर्वीच पुढे आला होता. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी MIDCसाठी 131 हेक्टर जमीन प्रस्तावित केली होती. मात्र अपेक्षित औद्योगिक विस्तारासाठी ती अपुरी पडत असल्याने वाढीव 1000 एकर जमिनीची मागणी करण्यात आली होती. इंदापूरच्या आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केला. अजितदादांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही सकारात्मक भूमिका घेत निर्णय प्रक्रियेला वेग दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या मागणीस पाठिंबा दर्शविला. मागणी मान्य झाल्याबद्दल कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले. MIDCच्या निर्णयाची माहिती मिळताच जंक्शन व परिसरातील उद्योजक आणि नागरिकांनी आनंद व्यक्त केला. या प्रकल्पामुळे इंदापूरसह बारामती आणि पुणे जिल्ह्यातील औद्योगिक गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. हजारो युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत आणि स्थानिक उद्योजकतेला बळ मिळेल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा प्राप्त होईल. वालचंदननगर रत्नपुरी युवकांच्या हाताला काम देण्याचे दिवंगत अजितदादांचे स्वप्न उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.